तुमच्या आयुष्यामध्ये पण असा एखादा व्यक्ती भेटला आहे का तो तुम्हाला निगेटिव्ह करतो? हॅलो एव्हरीवन, हरे कृष्णा. वेलकम टू अ जर्नी ऑफ बिकमिंग 1% बेटर एव्हरी डे. सो आज मला एका मित्राने कॉल केला. कॉल केल्यानंतर चांगलं कन्व्हर्सेशन चालू होतं, परंतु त्याच्या पूर्ण शब्दांमध्ये निगेटिव्हिटी भरली होती. पूर्ण म्हणजे जे पण बोलत होता त्यामध्ये मला जमत नाही, माझं नशीब असं, म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं फक्त निगेटिव्हिटी. तर मी कसं तरी कामाचं रिझन सांगून कॉल कट केला. पण एक गोष्ट त्याच्यातून शिकायला भेटली असं, की ह्या लोकांपासून खरंच खूप लांब राहणं गरजेचं आहे. आपल्याला स्वतःबद्दल जेवढं चांगलं विचार करता येईल ना, तेवढं करा. कारण दुसरं कोणी आपल्याला मोटिवेट नाही करणार. दुसरं कोणी आपल्यामध्ये चांगलं पॉझिटिव्हिटी नाही टाकणार. आपणच स्वतःमध्ये आपण पॉझिटिव्हिटी टाकू शकतो. आज मी एवढे दिवस चॅलेंज करतोय ना, तर मला खूप चांगलं प्राउड फील होतंय. कारण की मी सुरुवात केली काहीतरी. आज मी नेमकी व्हिडिओचीच नाही सुरुवात, तर माझी वर्कआउटची, माझ्या बुक रीडिंगची, माझ्या कामांची सगळ्या गोष्टींमध्ये स्पीड वाढलंय. माझा दिवसाचा जो शेड्यूल आहे तो चांगल्या प्रतीने होत चाललाय. माझ्याकडून का शक्य झालं ही गोष्ट? कारण मी पॉझिटिव्हली विचार करतो. प्रत्येक शब्दांमध्ये माझे चांगले विचार आहेत. म्हणून मला ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट पडत नाही, की मी निगेटिव्ह लोकांच्यात वावरलो तरी मला काही गोष्टींचा फरक नाही पडत. जेव्हा आपले शब्द बदलतील ना, तर आपले ऑटोमॅटिक विचार बदलतील. म्हणजे जेव्हा विचार बदलतील ना, आपण ऑटोमॅटिक तेव्हा पॉझिटिव्ह होऊ. माझे विचार तुम्हाला आवडत असतील, तर मला नक्की फॉलो करा. अंटिल देन कीप ग्रोविंग 1% बेटर एव्हरी डे.